Hello dear students, here Dilip Jadhav sir. We are learning the chapter towards green energy and we have started the last point of this chapter, that is solar energy. Last time we have seen the information about solar cell. You know that in solar cell the direct solar energy is converted into electrical energy. This energy is called the DC, direct current. So mostly this energy is used when there is abundant amount of solar energy is available. But however, most of the equipment in domestic as well as industrial use run on AC power. घरगुती उपकरणं जी असतात आणि कारखान्यातली ती अल्टरनेटिव्ह करंटमध्ये वापरली जातात. म्हणजे सोलार एनर्जी दिवसामध्ये आहे, रात्रीच्या वेळी आपल्याला सोलार एनर्जीचा वापर करायचा आहे, तर त्या ऊर्जेचं रूपांतर दिवसभरामध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर एखाद्या उपकरणाद्वारे विद्युत ऊर्जेमध्ये करून ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर मग विद्युत ऊर्जेमध्ये केलं गेलं पाहिजे. या ठिकाणी बघा, दिस इज सोलार सेल. दिस इज युज्ड इन बॅटरी and through inverter this solar energy which is stored in the cell, that is in DC, and through this inverter this is converted into, this is in DC, not in AC, in DC form, and through this inverter this energy is converted into AC form, alternative current form, and then it is used for the domestic purpose and industrial purpose. म्हणजे आपण त्याच्यामध्ये ती इलेक्ट्रिसिटी साठवून ठेवणार आहोत आणि मग हवी त्यावेळेला कारखान्यामध्ये घरगुती उपकरणामध्ये आपण तिचा वापर करणार आहोत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता ही जी सोलार एनर्जी आहे, सो व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सोलार एनर्जी. ॲडव्हान्टेज म्हणजे याचे फायदे काय. नो फ्युएल इज रिक्वायर्ड. कुठल्याही प्रकारचं इंधन वापरण्याची गरज नाही. नंबर 2, नो पोल्युशन. प्रदूषण अजिबात होत नाही. बट देर आर सम प्रॉब्लेम्स. काही समस्या आहेत, अडचणी आहेत. अवेलेबल ओनली ऑन सनी डेज अँड ड्युरिंग डे टाईम ओनली. सौर ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश असतानाच आणि फक्त दिवसाचंच आपण वापरू शकतो. आणि आपण एखादा मुद्दा ॲड करू शकतो. इट इज ऑल्सो कॉस्टली टू यूज सोलार इक्विपमेंट्स. सोलार इक्विपमेंट्स अजूनही कॉस्टली आहेत आणि थोडंसं खर्चिक आहे ते. आपण 2 प्रकारची माहिती पाहणार आहोत. म्हणजे वी कॅन गेट इलेक्ट्रिक एनर्जी थ्रू सोलार एनर्जी बाय 2 ways. One way that we have seen through photovoltaic cell, that is the solar cell. Direct current, the solar energy is converted directly into the electrical energy. The second one is solar energy is converted into thermal energy, and that thermal energy is converted into electrical energy. आता थर्मल एनर्जी म्हणजे काय की सौर ऊर्जेवरती पाणी तापवलं जातं, पाण्याची वाफ केली जाते, वाफेला प्रचंड शक्ती असते आणि त्याच्यावरती टर्बाईन फिरतात आणि जनरेटरच्या साह्याने त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. हा जो मधला प्रकार जो आहे पाण्याची वाफ तयार करण्याचा, त्याला थर्मल एनर्जी असं म्हणतात. या ठिकाणी बघा, तुम्ही एक एक माहिती पाहिजे आहे. इथे व्यवस्थितपणे बघा. दिस इज कॉन्सन्ट्रेटेड्स फॉर कलेक्टिंग सनलाईट. म्हणजे सूर्यप्रकाशात एकत्रित करण्यासाठी तर परावर्तक वापरलेला आहे. द नेक्स्ट पॉईंट इज ॲब्सॉर्बर फॉर ॲब्सॉर्बिंग दी कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. म्हणजे एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी एक शोषक असतो.
नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी स्टीम टर्बाईन, जी पाण्याची वाफ त्याच्यावर टर्बाईन फिरतो. देन इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे जनित्र, अँड दिस कन्व्हर्ट्स इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. म्हणजे मध्ये आपण पाणी हे माध्यम वापरलं थर्मल एनर्जी म्हणून, आणि नंतर मग त्याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं, विद्युत ऊर्जेमध्ये केलं. आता या ठिकाणी सिमॅटिक सोलार थर्मल पॉवर प्लांट म्हणजे सौर औष्णिक विद्युत ऊर्जा केंद्राचा आराखडा कसा असतो. या ठिकाणी तुम्ही पाहाल सोलार पॅनल आहे. थ्रू दिस सोलार पॅनल, नाउ से दिस इज द कोल्ड वॉटर. Water is heated. After heating, the steam is generated, and this steam has a great power. It rotates the turbine, which is connected to generator, and this generator converts this energy into the electrical energy, and after cooling, this cold water again runs towards the panel for further heating. हा या संपूर्ण सोलार एनर्जी प्रकल्पाचा आराखडा आहे. एक लक्षात ठेवा की या ठिकाणी या प्रकरणाचा शेवट झालेला आहे. दिस चॅप्टर इज क्वाईट इम्पॉर्टंट. यू हॅव टू लर्न दिस चॅप्टर अगेन अँड अगेन. You have to watch all the videos of this chapter again and again. Try to understand. After watching and listening these videos, you go through this chapter, read the notes, and try to understand better this chapter. Thank you very much.